नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा काहीतरी नवीन काहीतरी वेगळं घेऊन आलो. मागच्या वेळेस आपण बघितलं माणसाच्या गरजा 3: अन्न, वस्त्र, निवारा. निवाऱ्याच्या बाजूला रस्त्याची गरज आहे. आपण त्याला जोडणारे मार्गापैकी रस्त्याचा मार्ग दाखवला, रोडचा मार्ग दाखवला. तो होता आपला हायवे, तुर्बेला जोडणारा. बोगद्याचा व्हिडिओ बनवला आपण, रस्त्याचं बांधकामाचा अपडेट दिली. यानंतर आता त्याच्यातला महत्वाचा टप्पा काय तर मेट्रो लाईन. आपण आता आहोत अमनदूत स्टेशनच्या खाली आणि तुम्हाला सांगणार आहे मेट्रोचा प्रवास कसा. हे खारघरचं अमनदूत हे पेंदारपासून म्हणजे बेलापूर ते पेंदार अशी रेल्वेची लाईन आहे. त्यातलं पेंदारपासून हे इकडलं तिसरं स्टेशन हे आहे. याची तुम्ही बघितलं असाल, एकदम नाग मोडी वळणासारखी ह्याची रचना आहे. लोकांना सुखद चालण्यासाठी आहे. याच्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी म्हणजे सुरक्षा व्यवस्था चांगली आहे. तिकिटाचे काउंटर चांगले आहेत. मात्र 30 रुपयामध्ये तुम्ही पेंधार ते कुठपर्यंत बेलापूरपर्यंत, हो बेलापूरपर्यंत फक्त 30 रुपयात प्रवास करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला महानगरपालिकेच्या गाड्या आहेत, त्या गाड्यामध्ये महिलांसाठी अर्ध तिकीट आहे. म्हणजे ह्या तळोजाला वाहतूक व्यवस्थानी व्यवस्थित जोडलेलं आहे. त्यातलं हा मेट्रोचं आपण सांगितलं, स्वच्छता आहे, सुरक्षा आहे. तुम्ही शेवटच्या गाडीपर्यंत व्यवस्थित प्रवास करू शकता. पण याच्या बाजूला आणखी एक मेट्रो स्टेशन आहे. हा जो आहे नवी मुंबईचा मेट्रोचा पहिला म्हणजे 1 नंबरचा मेट्रोचा प्रोजेक्ट. यानंतर आपण दाखवणार आहोत कुठला माहिती आहे तुम्हाला. चला तर आपण दाखवूया अमनदूत म्हणजे खारघरचं पहिलं स्टेशन ते कल्याणचा प्रकल्पामधील खारघर म्हणजे इकडलं टोकचं हे जे आहे ते पहिलं स्टॉप आहे. इथून चालू होणार आहे. त्याचं काय, त्याची सुरुवात कशी, त्याचं बांधकाम कुठपर्यंत आले, त्याची तयारी कशी चालू आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग आपण जाऊया. अमनदूत स्टेशन आहे इथे, उत्कृष्ट व्यवस्था. आणि हे बघा भव्य दिव्य प्रकल्प. आणि ह्या प्रकल्पामध्ये आपले इथे कर्मचारी आपल्या एकदम मेहनत करतायत, कष्ट करतायत. आपण थोडंसं त्यांच्याशी बोलूया, कारण एवढ्या तळपत्या उन्हामध्ये एवढं कष्ट करतायत. यांच्या परिश्रमाला खरं तर आपण दाद द्यावी, सल्यूट करायला पाहिजे. आपण यांना विचारूया या कामाबद्दल काही माहिती आहे का. सर ओके, ये सर बहुत मेहनत कर रहे हैं, उनसे अपन जरा पूछते हैं ये कब तक बनेगा, क्या इसकी तैयारी चालू है, इसके बारे में पूछते हैं. सर क्या लगता है आपको कब तक बनेगा ये. 5 साल लागतात. त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्ष तरी लागतील. आणि कामाचा दर्जा वगैरे एकदम उत्कृष्ट आहे. मतलब ये जो काम वगैरह एकदम भारी चालू है एकदम. चालू है. और आप 5 साल लगेंगे इसको. 5 साल तो लगेंगे. और ये कैसा मतलब कितने किलोमीटर का है, आपको कुछ पता है. यहाँ से कमी हा, या म्हणजे इथून कल्याणपर्यंत जवळजवळ 22 किलोमीटरचा म्हणजे ते रोड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे तिघं आहेत. आणि हे बघा, हे लोखंडाचं इतकं एकदम मस्त बांधकाम चालू आहे, एकदम टोले जंग. आणि हे तिघं खूप मेहनत करतायत. धन्यवाद, आप थँक्यू, आपने हमसे बात की. ओके, चला आपण आणखी बघूया लाईन कुठून कशी चालू आहे ते. चला पुढे चालूया. आताच आपण माहिती घेतली इथे कर्मचाऱ्यांकडून. सदर स्टेशन हे अमनदूत स्टेशनच्याच बाजूला आहे. तर हे सर्वात प्रथम स्टेशन आहे खारघरवरून, तळोजावरून कल्याणला जाण्यासाठी. या स्टेशनच्या बाजूला तुम्ही पाहाल तर मागे सिडकोचा स्वप्नपूर्तीचा प्रकल्प आहे आणि समोरच्या बाजूला बागेश्रीचा प्रकल्प आहे. या 2 प्रकल्पाला याचा भरपूर फायदा होणार आहे. कल्याणला जाणारे जे आपले जे प्रवासी आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. कल्याणला जाण्यासाठी तुम्हाला खारघर स्टेशनला जावं लागतं. खारघर स्टेशनवरून तुम्ही ठाण्याला जावं लागतं आणि तिथून मग कल्याण ट्रेन पकडावी लागते. त्याचा जो प्रवासाचा वेळ या प्रकल्पामुळं वाचणार आहे. तर तुम्ही खारघरची व तळोजाची जी जनता आहे ती या स्टेशनला येईल, या स्टेशनला चढेल व सरळ कल्याणला जाईल. व यापुढे आपण या प्रकल्पाचं किती बांधकाम कितपर्यंत आलेलं आहे त्याचा आढावा घेऊया आणि यापुढे बघूया आपण किती काम.
मित्र आपण बघितलं, कर्मचाऱ्यांना विचारलं की काय परिस्थिती आहे, त्यांनी सांगितलं 5 वर्ष. आपण तिथं पिलर्स वगैरे बघितले त्याचे, थोडंसं पुढं आलोय आपण. आत्ताच मेट्रो बघितली तुम्ही, ही होती बेलापूर ते पेंदारची लाईन. आणि आपण जिथं उभं आहोत, ज्याच्या खाली बघून हीच लाईन आहे बघा, तुम्हाला दिसेल या बाजूने जाणार आहे. 22 किलोमीटर, तब्बल 22 किलोमीटरचा हा रोड मॅप आहे. याच्यामध्ये 19 स्थानके आहेत. त्यात मग तुम्हाला हे घेता येईल, आमंदूत, परसावे, वडवली. वडवलीच्या नंतर तुम्हाला पुढे गेलं तर गणेशनगर आहे, मानपाड आहे आणि कल्याण MIDC. हे मार्ग 19 अशा प्रकारचे 19 म्हणजे स्थानके जोडली जाणार. बरं, याचा फायदा सर्वांनाच आहे. सिडकोचे प्रकल्प आहेत आजूबाजूला, सिडकोने जे स्वप्नाचं घर घेतलंय त्यांना फायदा आहेच. पण कुणाला आहे, जे विकासापासून वंचित राहिले, त्यांना ती कनेक्टिव्हिटी भेटली नाही पाहिजे तशी, अशा जे गावांची नावं घेतली मी. या गावांना आता तुर्बे, इथलं एक तुर्बे आहे गाव, असे जे गाव आहेत ती कुठंतरी मध्ये आहेत, प्रकाशाच्या झोतात नाही आले, अशा गावांना सुद्धा ह्या मेट्रोचा फायदा होणार. आणखी काय फायदा होईल, तुमच्या जे कष्टाचं घेतले त्याला योग्य किंमत येईल आणि तुमच्या कष्टाचं चीज होईल. हा असा मार्ग झाला. हे बघा, इथं मोठमोठे बिल्डिंग आहेत, काही सिडकोचे प्रकल्प आहेत, इथे एक मोठा दवाखाना आहे. त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला कॅम्प दिसेल संरक्षणाच्या संदर्भात, म्हणजे जे काय मिलिटरीचा एक प्रकारचा कॅम्प आहे. त्यामुळे इथे सिक्युरिटीला आणि इन्व्हेस्टमेंटला खूप मोठा वाव आहे. आज आपण काय केलं, मेट्रोची पाहणी केली, थोडंसं कर्मचाऱ्याशी भेटलं, किती स्थानक आहे वगैरे आपण हे बघितलं आणि या सर्वांची जोडणी बघितली. ह्या मेट्रोचं वैशिष्ट्य काय माहिती, की ज्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत इथे सिडकोने मोठे प्रकल्प उभारले, त्यांनी ते घेतलेत आणि त्यांच्यासाठी ह्या सुविधा आणि त्यांच्या कष्टाच्या ह्याला घामाला एक मोबदला मिळावा, त्यांना सुखद प्रवास व्हावा, ह्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपण या मेट्रोत बघितलं. 22 किलोमीटर किंवा आसपास, थोडं कमी जास्त होऊ शकतं, बरोबर आहे. 19 स्थानकं, 22 किलोमीटरचा प्रवास. त्यात गावं कुठली, आमंदूत हे पहिलं स्टेशन आपण बघितलं, पिरसावे डेपू, तुर्भे, वाकलन, बाळे, वडवली, निकलचे गाव, कोळेगाव, फिटुने, मानपाडा, सानपाडा, सागाव, डोंबोली, गोंगावली आणि कल्याण, गणेशनगर, कल्याण असा ह्याचा मार्ग आहे. एवढे इथले स्थानक आहेत. हे काय झालं माहिती आहे का, हे जरा विकासापासून वंचित राहिले. इथली काय रिअल इस्टेट, त्यांची इस्टेट किंवा जे काय ते प्लॉटिंग वगैरे जे असतं, त्यांना एवढा आता ह्याचा फायदा काय होईल, सरळ त्यांना फायदा होईल. त्यांच्या जमिनीला, त्यांच्या प्रकल्पांना योग्य मोबदला मिळेल, तिथला विकास झपाट्यानं होईल. आणि ह्या किती ह्या खारघर सारख्या शहरापासून जवळ असून ह्या गावांना फायदा झाला का नाही, पण एक भाग्यविधीचा हे रोड मॅप ठरणार आहे. ती जाणार आहे, जाता जाता विकासाची गंगा मेट्रोच्या स्पीडनं तुमच्यापर्यंत किंवा इथल्या गावांपर्यंत जाणार आहे. त्याचा लोकांना फायदा, ज्यांचे म्हणजे जे आधीपासून राहतात त्यांना सुद्धा फायदा. सगळ्या गोष्टीला व्यापार वाढणार, सगळ्या गोष्टी होणार, एक बाजारपेठ खुली होणार, हे सर्व होणार. तुम्हाला इथून मागं सुद्धा माहिती दिली आहे, आता सुद्धा माहिती दिली आहे आणि अनेक प्रकारची तुम्ही कमेंट्समध्ये करा तुम्हाला कशाबद्दल माहिती लागते. माझा मित्र प्रदीप चिकणे आणि मी मारुती मुरकुटे तुमच्यासाठी निर्मळ भावनेने, निस्वार्थ भावनेने व्हिडिओ काढू, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करू. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.